नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आमदार म्हणून शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. सरकारचा निषेध करण्याचा हा मार्ग कितपत उचित होता, हा वादाचा विषय नक्कीच होता. परंतु त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विनाकारण तणाव निर्माण झाला. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या स्वागतपर भाषणे सुरू होत असतानाच उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी सभात्याग केला. या पृष्ठभूमीवर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या विरोधी पक्ष नेतेपद बहाल करण्याच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता क्षीण झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील 3 पक्षांना मिळून केवळ 46 जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक असणारे 10% संख्याबळ एकाही पक्षाकडे नाही. विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यासाठी 288 पैकी 10% म्हणजेच किमान 29 जागा असण्याची शक्यता आहे. मात्र पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल अशी चर्चा असताना तिन्ही पक्षांनी आणि त्यातही उद्धव ठाकरे गटानं विनाकारण वाद निर्माण करत वातावरण गढूळ गेले आहे. त्याचा परिणाम म्हणून नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते संदर्भात अतिशय मोघम प्रतिक्रिया व्यक्त करत हे पद बहाल केले जाणार नाही असे संकेत दिले आहेत. विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का या संदर्भात बोलताना नार्वेकर यांनी हा निर्णय विधानसभा घेत असते. नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा परंपरेच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय. विरोधी पक्ष नेतेपद देण्याचे विधानसभा अध्यक्षांनी ठरवले तरी हे पद किमान उद्धव ठाकरे गटाला मिळणार नाही हे निश्चित आहे. कदाचित काँग्रेसच्या नेत्याला हे पद दिले जाऊ शकते. अर्थात ती शक्यता देखील खूपच कमी आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.